नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या सांज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील भारतीय जनता पार्टीमधील वादावर सडकून टीका केली आहे। तर गेल्या 3-4 वर्षात भाजपने कशी वाढ केली आणि आता ती कशी कोलमडते आहे हे सिंधुदुर्गवासीय पाहत असून निवडणुकीच्या काळात आमिषाने आलेले कार्यकर्ते आता पक्ष सोडत आहेत, ते खरे भारतीय जनता पार्टीचे नव्हतेच असा आरोप करून एवढे सत्ताधारी असतानाही कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याचे भाजपाची हतबलता स्पष्ट होत असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे जी शिंदे गटाची तक्रार केली आहे त्यातनं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाबद्दल त्यांच्या मनामध्ये खरं तरी आता खंत निर्माण झालेली आहे। परंतु प्रभाकर सावंत आपण आठवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे गोगटे असतील, ओंगले असतील किंवा अभय सावंत असतील, अतुल काशीकर असतील किंवा हडकर असतील, हे जुने कार्यकर्ते, हे विचाराचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। वस्तुस्थिती आहे, आम्ही पण त्यांच्यावर काम केलं आहे। परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे रसद पुरवली आणि कार्यकर्त्यांना रसद पुरवली त्यामुळेच भाजपला ही सूज आली होती। आपल्याला माहिती असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये, काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांना आणि एवढंच नाही तर मतदारांपर्यंत आपण रसद पुरवली होती आणि त्यामुळे आपल्याला वाटलं की ही भारतीय जनता पार्टी वाढली आहे। परंतु एखाद्याला रसद देणारे कार्यकर्ते आज दुसऱ्या पक्षात जात आहेत किंवा आपण सांगताय की हे कार्यकर्ते आमिष दिल्यामुळे जात आहेत। म्हणजे तुमचे कार्यकर्ते आमिषाला कंटाळून या ठिकाणी, आमिषाला भुलून या ठिकाणी जातात। म्हणजे ते तुमचे कार्यकर्ते नव्हते, तर तुमच्या रसदीमुळे ते तुमच्यामध्ये आले होते आणि ती तुम्हाला सूज झाली होती, हे आपल्याला लवकर समजलं। खरं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही रवींद्र चव्हाणांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये कशा पद्धतीने वाढवली आहे आणि ती कशा पद्धतीने एका वर्षामध्ये कोलमडली आहे हे सगळं सिंधुदुर्गवासीय बघताय। कारण ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, ज्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री या जिल्ह्याचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष आहेत, देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे, त्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाला हे हतबलता दिसते की माझे कार्यकर्ते पैशाच्या आमिषाने कुठत आहेत आणि ही हतबलताच खरं तर हे सगळं सांगून जात आहे। आणि या जिल्ह्यामध्ये खरं तर विचाराचे कार्यकर्ते, मग ते कुठल्याही पक्षात असले तरी विचाराचे कार्यकर्ते होते। परंतु तुम्ही जी आमिष देऊन कार्यकर्ते तयार केलेत ते आज दुसरे, तुमच्यापेक्षा जास्त आमिष मिळाल्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जात आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यात जे आपण घडवलं, ते जे आपण पेरलं तेच आज उगवलेलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये। त्यामुळे प्रभाकर सावंतांना माझी विनंती आहे की आपण खरं तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या रवींद्र चव्हाणांचं की आपलं नेतृत्व नाही आहे, या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी नेतृत्व राणे करतायत, राणे परिवार करतो, ह्याचा पुन्हा सिद्ध झालेला आहे। आणि त्यामुळे राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षात हे कार्यकर्ते जातील, हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत। आणि ज्या कार्यकर्त्यांना आमिष देतील ते कार्यकर्ते वेगळ्या पक्षात जातील। उद्या सत्ता बदलली की हे भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यासारखे 2-4च कार्यकर्ते शिल्लक राहतील आणि त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही। तुम्ही ह्या रसद पुरवण्याचं बंद करा, मतदारांची, जनतेची कामं करा आणि त्यांना विचार द्या आणि ते विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा। आज नागपंचमीच्या दिवशी अमरावतीत युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना आणि इतर फेरीवाल्यांनी गाडगे महाराज समाधीस्थळी मीठ भाकर आंदोलन करत शांततेने निषेध नोंदवला। महानगरपालिकेच्या अतिक्रमणाविरुद्ध कार्यवाहीमुळे रोजगार बुडाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तर हातात भाकरी आणि मीठ घेऊन उपासमारीची वेळ आल्याची व्यथा त्यांनी मांडली। व्यावसायिकांसाठी स्थानिक आणि कायदेशीर जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी आंदोलनादरम्यान महानगरपालिकेच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत नारेबाजी केली आणि तात्काळ तोडगा काढण्याची आव्हानही देखील केलं। आमचं आंदोलन झालं, परंतु रोज अतिक्रमण विभागाची कारवाई की हॉकर्सवर रोज सुरू आहे। कुठलीही हॉकर्स कारवाई की थांबलेली नाही। तसेच आम्हाला चर्चेसाठी महानगरपालिकेने बोलावलं नाही। आतापर्यंत शहर फेरीवाला समिती, टाउन बिल्डिंग कमिटीची बैठक घेऊन मॅडमने याच्यातून आमचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, पण ते सुद्धा केलेले नाही। महानगरपालिकेमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट सुरू आहे असं तरी आम्हाला वाटत आहे।
हॉकर्सवर होणारा हॉकर्सवर होणारा हा अन्याय हॉकर्स युनियन हे कधीही बर्दाश्त करणार नाही। आज सणाच्या दिवशी, नागपंचमीच्या दिवशी तुम्ही घरी सण साजरे करतात अधिकारी, परंतु आज आम्ही इथे बाबाच्या चरणी मीठ आणि भाकर खाऊन आमचा सण साजरा केला लहान लहान मुलांसोबत। आमच्यावर तुम्ही हे वेळ आणली हो। आज पूर्ण महाराष्ट्रात कोणा मीठ आणि भाकर नसन खाल्ली, अमरावतीतल्या हॉकर्सनी मीठ आणि भाकर खाल्ली, याची थोडी लाज बाळगा, आम्हाला न्याय द्या। आज मीठ भाकर खाल्ली, उद्या याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। लक्षात ठेवा, तातडीनं शहर फेरीवाला समितीची बैठक घ्या, आमचे म्हणणे ऐका, आम्हाला नियम अटी लावून द्या, हॉकर झोनची निर्मिती करा, त्याच्यानंतर नो हॉकर झोन बनवा। हे पहिले नो हॉकर झोन बनवत आहे, मग म्हणतात आता हॉकर झोन बनवतो, हा कुठला न्याय? म्हणजे पहिले घर तोडायचे मग म्हणायचं आम्ही निवारा नंतर पाहू। अरे बेघरांना निवारा म्हणते ना मॅडम, बेघरांना निवारा, अरे आमचा निवारा नाही, आमचा पोटाचा निवारा नका चिनू मॅडम, हे विनंती आहे, आमचं ऐका ना, आम्ही न्याय द्यावा, नाहीतर याच्यापेक्षा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल, हे गोष्ट लक्षात घ्यायची। धन्यवाद। पाण्यासाठी सुरू असलेले भारतीय जनता पार्टीचे रास्ता रोको आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। मात्र KDMC आयुक्तांनी वारंवार आंदोलनस्थळी बोलवण्यात आलं तरी ते आले नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतापले असून लेखी आश्वासनानंतरही भाजपने आंदोलन मागे घेतले। आयुक्त 2 मिनिटांसाठी येऊ शकले नाही। आमच्या जिल्हाध्यक्षांनी, आमच्या सन्माननीय आमदार मॅडमनी, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली? आम्हाला फक्त पाणी पाहिजे। 2 तास आम्ही बसलो, 2 तासात जर गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय थोडी सुद्धा काय शरम फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय? पुन्हा बसणार आम्ही, पुन्हा बसणार। आता ते सांगतात आम्ही सुरळीत करू, नाही सुरळीत केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीने बसणार आम्ही। पण पाहिजे त्या गोष्टीची। आणि कसं आहे, दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना तोपर्यंत हे पाण्याचा प्रश्न सुटणार नाही। आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरेचा हक्काचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं। कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे 3 वेळा मीटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडा, पाण्याच्या समस्या, पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही। शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं, त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत। आणि आयुक्तांना या आता मी फोन केले की तुम्ही 2 मिनिटं या आमच्या यांना भेटा जरा, ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले, 1:30 वाजता आमच्याकडे येणार आहेत, पण ते असं काय बोलणं इथं असं आयुक्तांवर कारवाईची मागणी करणार का तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे? आयुक्तांवर कारवाई कर्मचारी जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात तिकडे किती ML ते आम्हाला हे करत नाहीत ना, त्यांच्यावर ते एक दोषी अधिकारी आम्ही 1.5 नाही 1 महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत, पत्रव्यवहार केले, वेळोवेळी जाऊन भेटलो, त्याला सांगितलं कल्याणसाठी 150 ml पाण्याची तुम्ही सुविधा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या। 60 ml सुद्धा पाणी येत नाही। त्यानंतर सुद्धा काल आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही कृपादृष्टी करवा आणि पाणी द्या, तरी नाही। आजही त्यांना निवेदन दिलं, त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला, कोणालाही काही केलेलं नाही। आम्हाला पर्याय राहिला नाही। सरकारने आम्हाला पाणी दिलंय का? 100% पाणी दिलंय, मग चोरताय कोण? तर KDMC अधिकारी पाणी चोरताय। त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। सरकार जे आमच्या हक्काचं येतं ना ते KDMC प्रशासन आम्हाला देत नाहीये, हक्काचं पाणी आम्हाला देत नाहीत। सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे, ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवतायत। कोणाला वळवतायत? तुम्ही शोध काढा, तुम्ही शोध काढायचा। एवढ्या लोकांना एवढा सगळी मगरुरी की आम्ही 1.5-2 तासांनी इथे बसतोय, सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला, त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या, पत्र द्या, पत्र द्या, पत्र देत नाही तुम्ही लोक। ही मगरुरी का झाली आहे? आणि इथे इलेक्शन्स नाही म्हणून। राज्यात अनेक महिन्यापासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून याचा फटका फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे। त्यामुळेच त्यांचे थेट पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले। कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी विधानसभेत अनेक आमदारांनी केली।
या प्रश्नी अधिवेशन संपवण्यापूर्वी पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। तेव्हा मंत्री भारत गोगावले यांनी सभागृहात ही घोषणा केली। शहरात, राज्यात आणि समारंभात, लग्न कार्यात मंदिरामध्ये कृत्रिम फुलांचा अतिरिक्त वापर केला जात आहे, तर त्यामुळे फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त होत चालली असून त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे। प्लास्टिक फुलावर बंदी घातली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, त्यामुळे या कृत्रिम फुलांवर ताबडतोब बंदी घाला अशी मागणी जोर धरते आहे। काय सांगाल, आपण शेतकरी आज सध्या फुले विक्रीला आणलेले प्लास्टिक फुलावर किंवा फुलावर बंदी आपण घालायची मागणी केली होती, कसा फायदा होणार आपल्याला? प्लास्टिक फुलं बंद झाले पाहिजे ना। प्लास्टिक फुलावर मांगनी करण्यात आली होती, प्लास्टिक के फूल पूरे बंद होने कुछ होना, क्योंकि प्लास्टिक के फूल से पब्लिक को भी नुकसान है और फिर वो शेतकरी का भी नुकसान है, सबका नुकसान है। फिर वो प्लास्टिक के फूल बाहर मार्केट में फेंकते तो चंबर जाम होता, नाली जाम होती, फिर बच्चों को उससे बीमारियां होती, फिर वो जलाते जलते, ये अब शेतकरी का इससे भी नुकसान है। वो आर्टिफिशियल की वजह से ओरिजिनल फूलों को भाव नहीं आ रहा और बहुत मस्त है प्लास्टिक के फूलों की, तो देखने को अच्छे दिखते, बाद में फिर खराब होते, लोग लेते चंबर में डालते, नालियां भी जाम हो जाती, कारपोरेशन परेशान, फिर ले आके सिटी में बाहर फेंक डालते, तो शेतकरी के वो भी नहीं होते। क्या नाम? मेरा नाम शेख शकील है। काय सांगाल, सध्या आर्टिफिशियल फुलं आहे किंवा प्लास्टिकची जी फुलं आहे त्यावर आपण बंदी आणण्याची मागणी केली होती, त्यातून कसा आपल्याला फायदा होणार आहे? फायदा होणार आहे ना, आर्टिफिशियल बंद झाल्यामुळे बाहेर जे येणारे फुल विक्रेते हे फुलं घेणार ना, शेतकऱ्यास फायदा होणार। त्यामुळे तसं आर्टिफिशियल बंद झाल्यानंतर डेकोरेशन साठी हेच फुलं वापरले जाते, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा आहे। आर्टिफिशियल बंद झाल्यामुळं याची विक्री जास्त होणार, आपल्याला नाही बोलता येणार। काय सांगाल, तुम्ही आज फुल विक्रीसाठी बाजारपेठेत आणलेली आहे, फुलाला मागणी कशी आहे आणि काय वाटतं आपल्याला, जे आर्टिफिशियल फुलं आहे किंवा प्लास्टिकची फुलं आहे त्यावर बंदी आणायला हवी किंवा नाही? सध्या जरा बंदी आलेली आहे आणि आर्टिफिशियल फुलावर बंदी यायलाच पाहिजे। प्रदूषणही वाढते आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं। आर्टिफिशियल बंद झालं तर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि प्रदूषणही कमी होईल। शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं? शेतकऱ्यांना आर्टिफिशियल आल्यानंतर ते काय, ते महिने ते आर्टिफिशियल लावलं जातं, ते खराबच होत नाही ना। आणि प्लास्टिक आहे, ते प्लास्टिकच्या फुलावर बंदी यायला पाहिजे, प्रदूषण होतं त्यांनी, सरकारने त्वरित ते बंद करावं। फायदा म्हणजे फुलाचे भाव वाढतील, शेतकऱ्याचा फायदा होईल त्यात। आता मार्केट पडलेलं त्याच्यामुळेच पडतं ना, आता गणपतीमध्ये सगळं आर्टिफिशियल यायला लागल्यावर नंतर ते खराब होत नाही। आणि फुलं देवाला, फुलं तर ओरिजिनलच पाहिजे ना, तुम्ही आर्टिफिशियल लावून काय करणार? काय ना तुमचं पूर्ण नाव? उद्धव लोखंडे, आडगाव बुद्रुक। काय सांगाल, सध्या आपण मागणी केली होती की बा जे फुलं आहे त्या फुलावर बंदी घालावी, जेणेकरून डुप्लिकेट फुलं आणि ओरिजिनल फुलं त्याचा व्यवसाय सुरू व्हावा। काय झालं, एक 15-20 दिवसापूर्वी नाशिक आणि सगळ्या महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्लास्टिक फुलावर बंदी आणण्यासाठी एक विधानसभेवर मोर्चा काढला होता। तर त्या मोर्चामध्ये आपले जे फलोत्पादन मंत्री होते भरत शेठ गोगावले यांनी आश्वासन दिलं होतं की या फुलावर आपण तात्काळ बंदी आणणार आहे आणि जेणेकरून येणारा जो सण उत्सव आहे, पुढे गणपती असेल, दसरा, दिवाळी असेल, यामध्ये या फुलाची मागणी आपण आर्टिफिशियल फुलावर टोटल बंदी आणणार आहे की याच्यातून जेणेकरून शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होऊ लागलं तर या फुलांना खरा रेट त्यांना मिळू शकेल आणि याचा फायदा आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात होईल। आमची तीच मागणी सगळ्या इथल्या व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची की या प्लास्टिक फुलावर तात्काळ अजून कडक कारवाई करून हे बंद झालं पाहिजे। काय नुकसान होतं? नुकसान एक प्रकारचं काय होतं, ओरिजिनल फुलाचा जे भाव असतो तो मिळत नाही। आर्टिफिशियल फुलं स्वस्त पडतात, टिकाऊ असतात आणि लाईफ टाईम असतात, तसं आमचं नाही आणि शेतकऱ्यांचा कच्च्या मालाला भाव मिळत नाही शक्यतो या आर्टिफिशियल फुलांमुळे। शेतकऱ्यांचं याच्यात फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, आमचंही नुकसान आहे, कारण त्याला भावच नाही भेटू लागला। ज्या दिवशी आर्टिफिशियल फुलं बंद होतील त्या दिवशी खऱ्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल किंवा व्यापाऱ्यांना 2 पैसे भेटतील आणि आम्हालाही आणि त्यांनाही मिळतील। शासनाने कागदोपत्री हे सगळं दाखवलेलं आहे, सध्या अजून काही त्याची अंमलात आणलेली नाहीये, त्यांच्याकडनं प्रोसिजर चालू आहे। विधानसभेमध्ये मागणी केलेल्या आहेत, 2 ते 3 आमदारांनी याच्यामध्ये मस्जिदी करून हा प्रस्ताव मांडलाय। मुंबईला मोर्चा, मुंबईला 17 जुलैला मोठा मोर्चा निघाला याच्यामध्ये। याचा एक फायदा असा होईल की आर्टिफिशियल फुलं ज्या दिवशी बंद होतील तर याचं जे प्रमाण आज 40% गिराईक आहे, हे 70-80% आमच्याकडे गिराईक होईल ओरिजिनल फुलांना
आर्टिफिशियल फुलांमुळे आज अर्ध गिराईक कमी झालंय. तुम्ही बघू शकता आज झेंडू गुलाब सगळे मार्केटमध्ये पडून आहे. श्रावण चालू झाला, पहिला श्रावण होऊन आज दुसरा दिवस निघाला. पाहिजे तसे फुलांना तर डिमांड बघून लागले लोक. आणि आता माल लोकल शेतकऱ्यांनी माल या भरोशावर लावलेलं आहे की आपल्याला लोकल मार्केट आहे, याच्यावर आपल्याला पैसे बनवता येईल. अमोल शिंदे, फुलाचे व्यापारी. सांगाल, आपण आर्टिफिशियल फुलावर बंदी आणण्याची मागणी केली होती, तर कसा फायदा होणार आहे आणि काय वाटतं आपल्या शासनाने काय करावं? जसं की आता हे सीझन मध्ये गणपती वगैरे त्योहार येणार आहे, नवरात्र आलं, दिवाळी झाली, यामध्ये कसं आहे ते आर्टिफिशियल फुलं जे ते जर माणसांनी नेले तर मग आपल्या या फुलाला मागणी कमी राहते, कारण की त्याच्यातच सजावट होऊन जाते. हे फुलं नेऊन ते काही सजावट करीत नाही. ते कधी बंदी आली तर आपल्या शेतकऱ्याला फायदा 100% होणारच आहे, कारण की मग ते फुलं बंद झाले प्लास्टिकचे तर मग हे फुलं वापरात ज्यादा आहे. 10-20 रुपये भाव या फुलांचा वाढेल, तितका शेतकऱ्याला फायदा होईल. मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केलाय. शिरपूर तालुक्यातील शिंगावे ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभाराला कंटाळून विरोधी पक्षातील 6 सदस्यांनी आपला सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंगावे ग्रामपंचायतीत एकूण 13 सदस्य असून त्यापैकी 7 सदस्य सत्ताधारी गटांचे आहेत, तर उर्वरित 6 सदस्य विरोधी पक्षातील आहे. या 6 सदस्यांनी आज सरपंच कविता बागुल यांच्याकडे आपला पदांचा राजीनामा सादर केला. तर या सदस्यांनी आरोप केला की सत्ताधारी सरपंच आणि त्यांचे सहकारी कोणत्याही प्रकारे विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत आहेत. विकास कामापासून ते रोजच्या प्रशासनापर्यंत पारदर्शकतेचा अभाव असून ग्रामपंचायत कार्यालयात मनमानी पद्धतीने कारभार केला जात आहे. या घटनेनंतर शिंगावे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी शिरीष मनोहर पाटील, शिंगावे ग्रामपंचायत त्याचा गटनेता. या आमच्या ग्रामपंचायतीच्या माझ्या 6 व समोरच्या पार्टीच्या 7 जागा निवडून आल्या. त्या निवडल्यानंतर आमच्यात सहमत झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मताने सरपंच उपसरपंच आजपर्यंत चांगला व्यवहार सुरळीत चालू होता. पण त्याच्यातच त्यांना काय दुर्बुद्धी दिसली, त्यांनी जे चुकीचं काम केलं त्या चुकीच्या कामांना कंटाळून आम्ही सगळ्यांनी 6 मेंबरांनी मी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला हा पुढचा कारभार चालवायचा नाही, आपल्या बुद्धीला तो कारभार पटत नाही, तर तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावे. आज सगळे 6 मेंबर आम्ही आलो आणि सगळ्या 6 मेंबरांनी आज इथे राजीनामे दिले. मी ग्रामपंचायत सदस्य शिंगावे, वार्ड क्रमांक 2. आम्ही एकूण शिंगावे ग्रामपंचायतीत 13 सदस्य असून त्यापैकी 6 सदस्यांनी राजीनामा देत आहोत. कारण ग्रामपंचायत चाललेला कारभार आणि मासिक मीटिंग मध्ये होणारे मुद्दे याच्यात साम्यच घडत नाही आणि कुठलेही विकास काम सदस्यांना न विचारता ग्रामपंचायतीमध्ये केलं जातं. त्याच्यामुळे आम्ही या बोंगळ कारभाराला कंटाळून राजीनामा देत आहोत. गोंदिया जिल्ह्यात रात्री दमदार पाऊस बरसला असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी नाल्यासह धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारी टोला हे धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं धरण असून ते तुडुंब भरलं आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 3678 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाग नदीच्या काठाच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे. भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील जोरदार पावसानंतर उजनी आणि वीर धरणातून मिळून सुमारे 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
सध्या पंढरपूरजवळ भीमा नदी 64,000 क्युसेक वेगाने वाहत असून नीरा भीमा संगमावरही पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। मात्र प्रशासनाकडून कोणतीही आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कार्यरत नसून केवळ स्थानिक महादेव कोळी समाज सतर्क आहे। यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ यंत्रणा उभी करण्याचे निर्देश दिले आहेत। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर पुन्हा एकदा अपघाताचा थरार पाहायला मिळालाय। ट्रक आणि कार एकमेकांना धडकावून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले असून त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हा अपघात कार चालकाच्या चुकीमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर याबाबत अधिक तपास वाहतूक पोलीस करत आहेत। गणेश चतुर्थी कालावधीत मुंबईकर चाकरमानी आणि गणेश भक्तांना गावी येण्यासाठी होणारी प्रवासाची अडचण लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्याकडून दरवर्षी मोफत रेल्वेचे आयोजन करण्यात येते, तर यंदाच्या वर्षी देखील आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गणेश उत्सवासाठी दादर ते कुडाळ मार्गावर 25 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर रेल्वे स्थानकातून शिवसेना एक्सप्रेस ही मोफत रेल्वे धावणार आहे। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी देखील गणपती सणासाठी एक विशेष ट्रेन इकडून पाठवतोय। दादरवरून ही ट्रेन निघेल, कुडाळला जाईल असा हा प्रवास असेल आणि गणेश भक्तांसाठी हा मोफत प्रवास आहे, मोफत सेवा आहे। आपला हाच प्रयत्न असतो दरवर्षी की आपण आपल्या कोकणवासियांना त्यांच्या घरी जाता यावं, आपल्या कुटुंबियांना त्यांना भेटता यावं आणि गणपती कारण आपल्या कोकणासाठी फार मोठा सण आहे, सर्वात मोठा सण आहे, तर तो त्यांच्या कुटुंबियांबरोबर त्यांना साजरा करता यावा म्हणून आमचा हा दरवर्षीचा छोटासा प्रयत्न असतो। शिवसेना एक्सप्रेस म्हणून आपण ही ट्रेन सोडतोय। ती 25 तारखेला 25 ऑगस्टला दादर स्टेशनवरून निघेल आणि कुडाळला जाईल। तर आपण माझ्या सोशल मीडियावर मी ते सगळे डिटेल टाकलेले आहेत। कुठल्या नंबरवर आपल्याला संपर्क साधता येईल, कुठे आपल्याला आपले डिटेल द्यायचे, ते सगळं मी माझ्या सोशल मीडियाच्या माझ्या हँडलवर टाकलेले आहेत। आपण कृपया करून या सेवेचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो। जय महाराष्ट्र। बुलढाण्याच्या मेहकर लोणार मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहरातील घाण कचरा आणि सांडपाणी तसेच तुंबलेल्या नाल्यांची अचानकपणे पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत नगरपालिका मुख्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते। तुंबलेल्या नाल्या आणि घाणीचे साम्राज्य पाहून नगरपालिकेचे नियोजन शून्य कारभारावर नाराज होत आमदार सिद्धार्थ खरात यांनी जागेवरच त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलेच खडे बोल सुनावले। मी बघतो सगळ्यांना विषय लोणारला पर्यटन हे दाखवा जरा हे पर्यटन हे लोणारचं दाखवा पर्यटन। मूर्खांनो, तुमच्यामुळं हे सगळं बदनाम होत आहे। तुम्हाला मी सांगितलं होतं की मी येणार आहे म्हणून, बरोबर आहे? तुम्हाला मी 15 दिवसापूर्वी सांगितले की 15 दिवस मी तुम्हाला देतोय। मला शहर स्वच्छ पाहिजे, पहिला क्रायटेरिया असतो स्वच्छतेचा, बरोबर? त्याच्यातच तुम्ही पहिलं फ्लॉप झालात। काय पाणी देणार आहे तुम्ही? त्या लोकांची इन्क्वायरी सुरू करा ताबडतोब आणि ती एजन्सीला काय करायचं ठरवा आपण। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।